जे कधी पाहलं नाही ते मिळते, कधी पाहलं नाही. आणि मी बरीच उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही किती वर्ष जगले याला महत्व नाही, जगून मिळवलं काय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. किती जगले? 1400 वर्ष जगला ना हो चांगदेव, पण 1400 वर्ष जगल्यानंतर एका संताला पत्रामध्ये काय लिहावं याच्याकरता शब्द सुचत नाही, सुचत. असे बरेच चांगदेव आहेत बरं, असे बरेच चांगदेव आहेत. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक अभिमान असतो. आमचे काय असेच केस पिकले का, आम्ही किती उन्हाळे पावसाळे पाहिले, असे शब्द असतात. अरे हो, हे ठीक आहे, तू जगला खूप, जगल्यानंतर मिळवलं काय, काय मिळालं? आणि संसारामध्ये जे मिळवतो ते पूर्वी कोणीतरी मिळवलेलं आहे. किती पैसे कमवले म्हणजे तुम्ही फार मोठे झाले? या महालगावचा सगळ्यात श्रीमंत कोण होता त्याच्या नावानं थोडी कथा केली जाते. ज्ञानेश्वर महाराज की जयच म्हटलं जाते, तुकाराम महाराज की जयच म्हटलं जाते. कोण्या श्रीमंता की जय म्हटलं जाते का? श्रीमंताचीच मंदिरं बांधायची असती तर अंबानीची मंदिरं झाली असती, टाटाची मंदिरं झाली असती, अदानीची झाली असती. त्यांची होतात का? सत्तावानाची मंदिरं होतात का? का नाही होत? सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे सगळ्यांकडेच आहे. मग मिळालं काय पाहिजे? काय मिळालं पाहिजे? चांगदेव शरण गेल्यानंतर चांगदेवाला ते मिळालं. नामदेव, काल मी दृष्टांत बोलून गेलो, कच्चे ठरले ना म्हणजे मिळवलं काही. जेव्हा मग गुरुकृपा झाली आणि गुरुकृपा झाल्यानंतर नंतर मिळवलं. सगळ्यांमध्ये परमात्मा आहे हा भाव मिळणं हे भगवंताच्या संगतीनं घडते. नाही देखील येते. संसार काय शिकवते? संसार काय शिकवते? आपला जो आहे त्याला द्या. परमार्थ काय शिकवते? सगळेच आपले आहे. परमार्थ काय शिकवते? आताची तर फार विचित्र परिस्थिती आहे भारताची. एका घरामध्ये राहत असताना त्याचीच आई त्याला सांगते, तूच खाजो, तुझा जो चुलत भाऊ आहे ना त्याला देऊ. हे शिकवलं जाते. हा भेद केला जातो. साधूच्या अंतःकरणामध्ये भेद नाही. अहो, भेद निर्माण करणं हे संसाराचं काम आहे, भेद दूर करणं हे परमार्थाचं काम आहे. नाही देखील येते. हे मिळालं पाहिजे. विठाला विठाला नाव घेतलं जात नाही, पण तुकोबारायासारखे संत ज्या गवळणींनी देवाच्या संगतीमध्ये आनंद प्राप्त केला त्या गवळणीला धन्यता देतात. धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती. धन्य आहेत त्या बाया. कोण धन्य आहे? त्या बाया धन्य आहेत. अहो, माझे मुद्दे नीट आहे का बरं? मोबाईल सायलेंट करून ठेवा. माझे कीर्तनाची अडचण काय असते, मला एकाग्रता खूप लागते. आणि इतकं सांगितल्यानंतरही इतकं एक सव्वा तास मोबाईलला थोडंसं काय फरक पडतो? तेच काम आहे आपल्याला दिवसभर. मोबाईल पुन्हा मिळेल, मी निघून गेल्यावर मी नाही भेटत बरं. ए बाळा तुम्ही तिकडे खेळा. तिकडे ज्यांचा असेल तो त्याला तिकडे घेऊन जा. तुम्ही तिकडे बसून ऐका. ए बाळा, तुम्ही सगळेजण तिकडे जा, मी तुम्हाला चॉकलेट देतो नंतर. जा. विठाला विठाला त्यांचं वय खेळण्याचं आहे. मी कधीच लहान मुलांना मी पायावर
करू देत नाही. ते देवच आहेत बिचारे. बच्चे तो बच्चे ही सच्चे आहे, बाकी सब कच्चे आहे. ते बिचारे सच्चे आहेत, त्यांच्याकरता कीर्तन नाही. कच्चे आपण आहोत, आपल्याला कीर्तनाची गरज आहे. मग माझे मुद्दे नीट ऐका. ते मुद्दे फार महत्वाचे याच्यासाठी आहे. हे संसारात मिळत नाही. नाही देखील येते भोग सुखाचे सोहळे, आमचे सोहळे सुखाचे व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्याकरता एकच पर्याय आहे, तो म्हणजे सत्संग. म्हणून तुझी ये संगती झाली आमची. नाही मिळत महाराज, नाही. परमार्थामध्ये जे सुख मिळते ना, ते सुख दुसरीकडे मिळत नाही. ताई तुम्ही त्याला नाही कळत, तुम्हीच तिकडे जा, तेव्हा तो शांत राहील. विठ्ठला विठ्ठला काय मी तुकोबारायांचा नुसार जीवन जगतो. भजनी विक्षेप त्याची पै मरण असते. माझा जीव नका घेऊ. मी तुम्हाला सांगितलं, मी 100% देतो. वास्तविक इतक्या लोकांकरता काही इतका प्रयत्न करायची गरज नाही. मला माहित आहे की तुम्हाला काही सांगितलं तरी तुम्ही ऐकून घेता. तुम्ही उदार आहेत ऐकण्यासाठी. पण मला द्यायचं आहे आणि हे रेकॉर्ड होतंय. हे पुन्हा म्हणजे तुम्ही नसले, मी नसलो तरी हे राहणार आहे. त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक. आणि तुमचा मेसेज चांगलं जाणार नाही, कारण की हे कीर्तन जेव्हा अपलोड होईल ना यूट्यूबला, महालगाव काल्याचं कीर्तन असं टाकलं जाईल ना, आणि त्याच्यात कोणी ऐकता जर हे ऐकलं तर म्हणाल की बाबा ऐकणारे बरे नव्हते वाटते. मी तर सांगणारा चांगलं होतो हा मेसेज आहेच, पण ऐकणारे बरे नव्हते असं मेसेज जाईल. ते लहान आहेत बिचारे, म्हणून तुम्हाला. आणि तिकडे ऐकू येते, तुम्ही त्यालाही खेळवा आणि तिकडेही ऐका. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, साधू संतांचे सोहळे सुखाचे होतात. संत काय देतात? अदृश्य दर्शने संताची. जे दिसत नाही ते दाखवतात, ते संत असतात. जे दिसत नाही, काही गोष्टी दिसत नाही. मी एक सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही झोप पाहिली का? पाहिली का तुम्ही? ज्याची आपल्याला फार गरज आहे ती झोप सुद्धा आपण पाहिली. आणि एक वैशिष्ट्य अजून सांगतो. स्वप्न तुम्ही पाहिलं? स्वप्नाचं एक मानसशास्त्र आहे. स्वप्नामध्ये बाकी सगळे दिसते, तुम्ही दिसत नाही. बाकी सगळं दिसते, तुम्ही दिसत नाही. तुम्ही स्वप्नात जर तुम्हाला दिसत नाही तर जागृतीमध्ये काय दिसाल? आपल्याला आपण दिसणं, याचं नाव परमार्थ आहे. देव तर दिसूनच राहिला, तो नाही आहे का? हे सगळं त्यानंच भरलेलं आहे. आपल्याला आपण दिसलो पाहिजे, आणि आपल्याला आपण दिसणं हा खरा काल आहे. स्वतःची ओळख होणे. आम्ही कशा करता आलो, आम्ही काय करतोय आम्ही, आणि हे मिळते. हे जर मिळत असेल तर तो काल आहे. आणि ते का मिळते? कारण इथं सार आहे आणि घरी असार आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
गोपाल म्हणून आपला अनुभव सांगतात. घरी ताकाचे ताक असार आहे आणि येथे नवनीताचे. इथं सगळं सार मिळते. सगळ्यात मोठं सार काय मिळते माहित आहे? सगळ्यात मोठं सार भगवंताच्या नामाविषयीची प्रीती वाढते. कारण की सगळ्यात मोठं सार जर काही असेल तर एकच आहे, सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून ईश्वर पाणी जपत आहे वारंवार. माझी एक विनंती आहे, कीर्तन तुम्ही किती लक्षात ठेवाल, काय ठेवाल आणि पूर्ण तुमच्या लक्षात राहील याच्यावर माझाही विश्वास नाही. माझ्या कीर्तनानं लोक सुधरतील याच्यावर माझा विश्वास. माझा संबंध काय? 2 तासाचा संबंध. तुम्ही काय घेता हे इट्स डिपेंड अपॉन यू. ते तुमच्यावर अवलंबून आहे. मला काय त्याच्यातलं माहिती. पण एक तुम्हाला सांगतो, एक फक्त करा. मी काही तुम्हाला मागितलं, पण एक तुम्हाला मागायचं आहे. रिकामा वेळ प्रत्येकाला मिळतो. जर अंबानीला भेटतो तर आपण कोण आहे? तो बिचारा तीर्थयात्रेला जातो, सगळं करतो, रिकामा वेळ सगळ्यांना भेटतो. जेव्हा रिकामा वेळ आहे ना, त्या रिकामा वेळेत तुमचं जे भगवंत इष्ट आहे, तुमचा जो मंत्र आहे ना, त्या मंत्राचा जप करा. जोही असेल. आज विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं, स्मरण एकाग्रता वाढवतं. जप जप करा या शब्दाचा अर्थ काहीतरी माळ घेऊन बसा आणि असं आसन लावून बसा असं नाही. कुठेही बसलेले आहात, झोपलेले आहात, काही केलेले असाल, थंडीचे दिवस आहे असं काही का हे नाही का मग आंघोळ करूनच बसा, नाही. उठले तुम्ही आणि उठल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर स्मरण याच्यासाठी तर करा, देवा रात्री झोपलो होतो, सकाळी उठेल की नाही हे माझ्या हातात नव्हतं. पुन्हा एक नवीन दिवस पाहण्याकरता तू मला ऊर्जा दिली, त्याच्याकरता तुझं स्मरण करून तुला धन्यवाद देतो. स्मरण करणं म्हणजे काय आहे? कृतज्ञता. नाव कोणाचं घेतलं जाते? अहो, ज्याच्याकरता तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट करता, ज्याच्याकरता आयुष्यभर धडपड करता, ज्याच्याकरता हाल अपेष्टा सहन करता, ते मुलं सुद्धा नाव घ्यायला तयार नाही. जेव्हा वादविवाद होतात ना, ते मुलं सुद्धा बोलून दाखवतात. काय म्हणून काय उपकार केले का? तुमचं कर्तव्य होतं. हे बोलून दाखवलं जाते. ज्यानं आम्हाला इतकं चांगलं आयुष्य दिलं, ज्यानं आम्हाला सगळं दिलं, त्याची आठवण करा. एक सकाळी उठल्याबरोबर आठवण करा, देवा रात्री झोपलो होतो, आज पुन्हा उठलो, तुम्हाला पुन्हा संधी दिली. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा आठवण करा. आणि रात्री झोपता झोपता पुन्हा त्याचं स्मरण करा, देवा पुन्हा एक दिवस जो आहे तो माझ्या आयुष्यामध्ये तू वाढवलेला आहे आणि आता त्याच्याकरता सुद्धा तुझे उपकार आहे. आमचे ते मोरारी बापू फार छान सांगतात का 11 वेळा हनुमान चालीसा करा. 11 वेळा. नाही इतकं करू शकत असेल 7 वेळा करा. नाही 7 वेळा करू शकत असेल 3 वेळा करा. नाही 3 वेळा करू शकत असेल 1 वेळा. बरं 3 मिनिटं लागतात. संगीत मध्ये केली तरी 3 मिनिटं लागतात. 3 मिनिटं. बरं नाही तितकंही करू शकत असेल तर एक काम करा, 2 चौपाया म्हणा, जय जय जय. पहिले एक सुरुवात करा, जय हनुमान ज्ञानगुण सागर, मग शेवटची म्हणा, 2 म्हणा. नाही तितकंही म्हणू शकत असेल तर फक्त एक काम करा, हनुमानजी की जय म्हणा.
आणि नाही तितकं करू शकत असेल तर तुम्ही नका करू, पण दुसरे करत असेल तर त्याची निंदा तरी नका करू. तुम्ही नामस्मरण करता की नाही हे जाऊ द्या, तुम्ही तुमचा विषय आहे, पण जे करत असतील त्यांना तरी नाव ठेवू नका, त्यांना तरी नाव ठेवू. सार भगवंताचं नाव सार. घरी काय आहे, घरी ताक आहे, सगळं असार आहे. कितीही काही प्रयत्न करा, काही करा, काही नाही, सोबत काय येणार आहे. म्हणून माणसं जेव्हा मरतात ना तेव्हा फक्त एकच म्हटलं जाते, राम नाम. का म्हटलं जाते? ते मेलेल्याला थोडे ऐकू जाते. ते जिवंत जे आहेत त्यांना संदेश द्यायचा असते का तुमची हीच गती होणार आहे. मग सत्य काय आहे? अवघाची आकार ग्रासियला काळे, एकची निराळे हरीचे नाम. हरिनाम नष्ट होत नाही, सगळं जग नष्ट होईल, सगळं नष्ट होईल, भगवंताचं नाम नष्ट होत नाही. आणि सगळ्यात मोठं महत्वाचं सुंदरकांडामधली एक चौपाई आहे. कह हनुमंत विपत्ति सोई, जब जब सुमिरन भजन न होई. कह हनुमंत विपत्ति सोई, जब जब सुमिरन भजन न होई. राम सिया राम सिया राम, जय जय राम राम सिया राम सिया राम, जय जय राम. ही चौपाई फार गोड आहे. हनुमंतात कह हनुमंत विपत्ती सोई. हनुमंतराय स्वतः सांगतात खरं दुःख तेच आहे, खरी विपत्ती तेच आहे. कोणतं? जब जब सुमिरन भजन न होईल. तुमच्या जीवनामध्ये भजन घडत नसेल, महाराज भजनानच सगळं मिळते, भजनानच सगळं मिळते. काय दुसरं आहे? तुकोबारायांचे अभंग आजही कळत नाही. कोणत्या विद्यापीठामध्ये न शिकायला गेलेले तुकोबाराय ते तुकोबाराय म्हणतात वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा. इतका आत्मविश्वासानं ते बोलतात. तुकोबारायांना कोणीतरी विचारलं नेमकं तुम्ही जीवनामध्ये काय केलं? तुकोबाराय म्हणतात काहीच नाही, तुका म्हणे इथे भजनाप्रमाणे मी भजन केलं, भगवंताचं स्मरण केलं. घरी ताकाचे सर्व. घरी काय आहे? घरी हा आनंद आहे. घरी बसण्याकरता सोफा सेट आहे, खाण्याकरता डिनर सेट आहे, पण आम्ही अपसेटच नाही. या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागता गोळा. या आनंदाला जोड नाही कुठे. आणि म्हणून ते गोपाल जे आहे ते गोपाल तुकोबारायाला म्हणू लागले घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आणि आता आम्ही तिकडं जाणारच नाही. शेवटच्या चरणात तुका म्हणे आता, तुका म्हणे
कृष्ण परमात्म्याला म्हणतो, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. आम्ही आता दुसरीकडे जाणार नाही आणि याच्यापासून दूर जाणार नाही, कारण तुझी संगती झाली आमची, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोय. एक असा प्रघात असतो, नवीन वर्ष वगैरे प्रारंभ झाला तर बरेच लोक संकल्प करतात. संकल्प बरेच लोक करतात. तो किती दिवस टिकतो हा वेगळा विषय आहे. बरेच लोक करतात. म्हणजे नवीन वर्षी केलेला संकल्प जून यायच्या पहिले जुना होऊन जातो. जूनच्या पहिलेच तो जुना होतो. माझी एक विनंती आहे, आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया. एक संकल्प करूया की जेव्हा जेव्हा भगवंताच्या कथा कीर्तनाचा योग येईल ना, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, आम्ही त्याला दवडणार नाही. जेव्हा जेव्हा आमच्या जीवनामध्ये रिकामा वेळ आहे, त्या रिकामा वेळामध्ये आमच्याकडे रिकामा वेळ असताना आम्ही एक संकल्प करू की त्या रिकामा वेळेमध्ये आमचं मोबाईल वापरून झालं, फेसबुक वापरून झालं, इंस्टाग्राम वापरून झालं, यूट्यूब वापरून झालं, रील पाहून झालं, आता रिअलमध्ये एक काम करायचं आहे. ते काम म्हणजे एकच करायचे आहे, त्या भगवंताचं स्मरण करायचं आहे. असं त्या गौरणी करत होत्या. राधा माधव जय मुकुंद मुरारी, जय गोपी जन वल्लभ, जय कुंज बिहारी. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. असंच म्हणा असं नाही, जे काही तुम्हाला नामस्मरण येत असेल त्याचं स्मरण करा. आम्ही संकल्प करू. या संकल्पाला सत्य संकल्पाचा दाता त्या भगवंतानं ताकद द्या. कृष्ण परमात्म्याचं थोडंसं चरित्र पाहायचं असते. चरित्र ते उच्चाराने केलेले गोकुळी. त्या कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्या कृष्णानं सगळ्यांना आनंदच आनंद दिला. पाहिन पाहिन नंदाचा नंदन, पाहिन पाहिन नंदाचा नंदन, पाहिन पाहिन नंदाचा नंदन, पाहिन पाहिन नंदाचा नंदन. अनुभव सांगू लागल्या. पाहिन पाहिन नंदाचा नंद, ते निवेदिले म्हण, माझ्या मनाला त्यानं वेधून घेतलं. त्याच्याशिवाय दुसरं आवडत नाही. भक्ती कशाला म्हणायची माहित आहे? ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याशिवाय न करमणं याला भक्ती म्हणतात. दुसरं काय आहे? मंदिरात बसणं म्हणजे भक्ती नाही. ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो. मग आता तुम्ही म्हणसाल की मग कोणावर प्रेम करायचं, तर प्रेम कोणावर करायचं हे कळलं पाहिजे. हे कळलं पाहिजे ना. हे कळण्याकरता तर सत्संग आहे. हे कळण्याकरताच तर कथा कीर्तन आहे. आणि मग त्या कृष्ण परमात्म्यावर प्रेम करू लागल्या. कृष्ण परमात्मा चोरी करत नव्हता. याच म्हणत होत्या चोरी करून दाखव. यांची अपेक्षा होती कोणत्याही निमित्त का न होईना तो आम्हाला दिसला पाहिजे, त्याची संगती आम्हाला भेटली पाहिजे, त्याची संगती आम्हाला भेटली पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं कृष्ण परमात्म्याचं फार सुंदर चरित्र आहे. कोणी त्याला चरित्र म्हटलं, कोणी त्याला लीला म्हटलं, आणि त्या गौरवींनी त्याला खोड्या म्हटल्या. आणि यशोदा माता सुद्धा म्हणते, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा.
कृष्णाच्या खोड्या सुद्धा चरित्र बनते. आपलं जीवनाची सुद्धा कोणी दखल घेत नाही. आणि त्या कृष्ण परमात्म्याच्या काही खोड्या असतात, त्या खोड्या कार्याच्या कीर्तनात सांगितल्या जातात. नाथ महाराजांनी फार सुंदर त्याचं वर्णन केलं. त्या गवळणी ज्या आहेत ना, त्या गवळणी मोर्चा काढला त्यांनी. गवळण सांगती घराणी, गवळण सांगती घराणी, गवळण सांगती घराणी, गवळण सांगते घराणी. रात्रीबाई आला चक्रपाणी, रात्रीबाई आला चक्रपाणी, आला चक्रपाणी, रात्री आला चक्रपाणी. खाईनी दही तुका लोणी, खाईनी दही तुका लोणी, खाईनी दही तुका लोणी, खाईनी दही तुका लोणी. आम्या भोरी आली रणी, आम्या भोरी आली रणी, आमच्या भोरीला रणी, आमच्या भोरीला रणी. आम्ही बनावी आवरे ना, आम्ही बनावी आवरे ना, आम्ही बनावी आवरे ना. रे बाळ तुझा दाना, वडारी दोजो धिंगाणा, रे बाळ तुझा दाना, वडारी दोजो धिंगाणा. यशोदे बाळ तुझा दाना, वडारी दोजो धिंगाणा. यशोदे बाळ तुझा दाना, वडारी दोजो धिंगाणा. ते गवळण एक गाराणं घेऊन आल्या, मोर्चा घेऊन आल्या. एक आवाज देऊ लागली, यशोदे यशोदे ए यशोदे, काय तू सांगते? बाळ सगुण गुणाचे ताने घेन, बाळ दिसते गोजीर वाणी गे. कशाचं सगुण गुणाचं तान? अगं काय काय करतो हा, काय काय करतो? किती खोड्या सांगायच्या आहेत त्या, याच्या खोड्या सांगू किती? महीपत्र सिंधू आटे. मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचा कागद केला. सिंधू म्हणजे सागराची शाई केली. आणि त्यानं लिहायला सुरुवात केली तरी हे आठ पूर्ण होणार नाही. आणि मग विशाल महाराज बडे 5 मिनिटात कसं काय सांगेल, कसं काय सांगेल? पण त्या एकनाथ महाराजांच्या फार सुंदर गवळणी आहेत. त्या गवळणी म्हणू लागल्या. एकीनं सांगितलं, दारी निजरा होता माथारा, येणे येऊनी फोडला डळा. आमचा ना माथारा घरामध्ये झोपला होता, यानं काय केलं, त्याच्या डोक्यात मडकं फोडलं. म्हणजे कृष्णा कोणाचंही मडकं फोडत असताना ते मेल्यावर फोडत असते, जिवंतपणे का फोडलं? ते म्हणे हे म्हातारं कथा कीर्तनाला जात नाही, मग हे जिवंत कशाचं आहे? मेलं काय ना, मरायच्या पहिले फोडून टाकलं. काय कामाचं असं? नको नको. मग काय केलं? दुसरी गवळण सांगे, आम्ही अष्टदळ काढिले अंगणी, वरी मोते चक्रपाणी. आम्ही सुंदर रांगोळी काढली होती आणि यानं त्याच्यावर येऊन लघुशंका केली. मी थोडा स्टँडर्ड शब्द वापरला. नाथ महाराजांनी ज्या आपला शब्द आहे तोच वापरला, वरी मोते चक्रपाणी. त्याच्यावर कृष्णानं लघवी केली आणि असं सगळं करू लागले. आता सगळ्यांच्या लक्षात आलं, हा जो आहे ना, हा लाडाला वाया चालला. प्रत्येक यशोदेच्या लक्षात आलं पाहिजे का आपल्या पोराचे लाड कितीच केले पाहिजे, लाडानं तो वाया गेला नाही पाहिजे. मग लाडानं तो वाया जाऊ नये असं वाटत असेल तर त्याला काम लावलं पाहिजे. मग काम लावलं कोणतं? गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊनिया गाई खेळे नंदाचा काना, घेऊनिया गाई खेळे नंदाचा काना. गाई काय सुंदर गवळणी आहे. कृष्ण परमात्मा काय गवळ गोड गोड आहेत, भाव फार सुंदर आहे.
आणि कृष्ण परमात्म्याला आता वनामध्ये पाठवलं. यमुनेच्या त्या वाळवंटामध्ये कृष्ण परमात्मा गायी चालू लागले. सारंग पाणी सारंग पाणी गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटिली गोधने कृष्णदान मागे गिरी हासडोनी कवती भेटती यशोदा वंदनी. सारंग पाणी सारंग पाणी सारंग पाणी सारंग पाणी. आता वेळ नाही आपल्याकडे. आणि मग अशा पद्धतीनं कृष्ण परमात्मा गायी राखू लागले. आणि कृष्णानं सांगितलं आपल्या गायी चांगल्या आहेत, इकडं तिकडं जात नाहीत. आपण एक काम करू, गायी आपापल्या चरतील आणि आपण एक काम करू, आपण खेळ खेळू. आणि मग कृष्ण परमात्म्यानं खेळे काना खेळे काना खेळे काना यमुने तटे. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुने तटे. कृष्ण परमात्मा खेळू लागले. आजचे पोरं खेळ खेळत नाहीत, गेम खेळतात. म्हणून त्यांचा गेम झाला. खेळ खेळले पाहिजे. खेळामुळं शारीरिक शक्ती वाढते, मानसिक आरोग्य जे आहे. लहान पोराला भूक जरी लागली आणि भूक लागल्यानंतर त्याच्या मित्रांना आवाज दिला, चल रे बाळू खेळायला चल, तो खेळायला गेला ना ताणभूर हरपून जातो. खेळामध्ये सामर्थ्य आहे. आणि मग खेळ खेळू लागले. पण खेळता खेळता एक जण कोणीतरी होता, ते म्हणे कृष्णा कृष्णा काय, अरे काल रात्री आपण जेव्हा काल कीर्तन केलं तेव्हा ठरलं होतं ना 10 ते 12, मग 12 वाजता करायचं. भूक लागली ना, 12 वाजलं, 12 वाजून गेले ना. कृष्ण म्हणाला माझा याच्यामध्ये काहीच दोष नाही, मी सगळं तयार होतो. पण 11:45 सुरू झालं तर जे ऑथोराईज 2 घंटे असतात ते तर करावं लागतील ना. मग आता 1:15 वाजला ना. मग कृष्ण म्हणे झालं ना, मग आता 1:15 वाजला ना, मग आता काय करायचं. मग सांगितलं चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. बहू केली वनवन पाय पिटी झाली. गाई वळल्या आणि मग आपापले डब्बे सगळ्यांनी खोलायला सुरुवात केली. कृष्णानं सांगितलं आपापलं खाऊ नका, आज आपण काला करू. अरे म्हणे काला हे काय नवीन नवीन आणतो तू. अरे म्हणे हा काला नवीन नाही आहे, हाच काला चालणार आहे आता. आणि मग काला करण्याकरता सगळ्यांना सांगितलं काय करायचं. म्हणजे सगळ्यांचं एकत्रित करा. जेवण सगळ्यांना एकत्रित करता येणं, इथूनच तर भेद दूर होतो. रामराज्य म्हणजे काय, सबनर करही परस्पर प्रीती. सगळे एकमेकावर प्रेम करतात, याचं लक्षण आहे सगळे सोबत बसून जेवले पाहिजे. हा काला आहे. आणि मग सोबत बसून जेवल्यानंतर याचं ते तू चांगलं ते घे, त्याचं तू घे, याच्यामध्ये आनंद वाटतो. लहान पोरं आताही डब्बा पार्टी करायला जातात. का करतात, त्याच्या घरचं आपण खायचं, आपल्या घरचं त्याला द्यायचं. हा काला आहे. यानं समाजातला भेद दूर होतो. आणि म्हणून सगळ्यांना सांगितलं काला करायचा. भागवताच्या दशमस्कंदामध्ये त्या काल्याचं वर्णन शुकदेव महाराजांनी केलं. लहान लहान जे गोपाळ होते त्यांना जवळ घेतलं, जे स्वतःला मोठे समजत होते त्यांना लांब केलं. कमळाच्या आकारामध्ये सगळं जो बसलेलं आहे, कमळाच्या आकारामध्ये सगळं आहे. आता
कमळाचा आकार ते भागवतातही सांगितलंय बरं. कदाचित त्याच्यासाठी कमळाला चांगले दिवस आले. आणि आता नागपुरात कमळाशिवाय काय सांगायचं. आणि त्या कमळाच्या आकारामध्ये सगळेजण बसलेले असताना त्या काल्याचं वर्णन भागवताच्या दशमस्कंदामध्ये शुकदेव महाराज करतात. बिभ्रदेनोम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानम रसून कवलं तत्फलान्निगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिस्वहृदयो हंसयन् नर्मविश्वे स्वर्गे लोकिमिषिते बुभुजे यज्ञभुग्बाल केली पुंडलीक कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली त्यानंतर ज्ञानोबारायांनी तो काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला. आणि तोच काला आज आपल्या या डेहनकर परिवाराच्या वतीनं इथं जो पांडुरंग परमात्मा आला त्या पांडुरंगाच्या या वाळवंटामध्ये हा काला आपण केलेला आहे. आणि या काल्यानं या कार्यक्रमाची सांगता होत आहे. शेवटी काय बोलायचं, एकच बोलायचं आहे. परमार्थ म्हणजे प्रेम, काला म्हणजे प्रेम. सगळेजण प्रेमानं राहायचं आहे. फार कमी आयुष्य आपल्याकडे आहे. कोणाची निंदा करू नका, कोणाचा द्वेष करू नका, कोणाची ईर्ष्या करू नका. परमात्मा तुम्हाला काला देतो. अर्जुन कोणाचा द्वेष करत नाही म्हणून परमात्म्यानं भगवद्गीता रूपी काला जो आहे तो अर्जुनाला दिला. आपल्यालाही मिळाला. आपलं जीवन तसं असावं. काही गोष्टी सोडाव्या लागतात. काला म्हणजे अनुग्रह. आणि अनुग्रह तुमच्यामध्ये येण्यासाठी तुमच्यामधल्या काही आग्रह गेले पाहिजे. पहिला आग्रह गेला पाहिजे, दुसरा दुराग्रह गेला पाहिजे, तिसरा संग्रह गेला पाहिजे, चौथा पूर्वग्रह गेला पाहिजे. तेव्हा अनुग्रह येतो. तेव्हा अनुग्रह येतो. मला एक जण म्हणे, महाराज तुम्हाला भविष्य कळते का? म्हटलं नाही. कारण की भविष्याची काळजी करण्याकरता तुम्ही जन्माला आलो. भूतकाळाचा शोक करायचा नाही, भविष्याची काळजी करायची नाही. वर्तमानामध्ये जगायचं आहे. वर्तमान आपल्या हातात आहे, भविष्य आपल्या हातात नाही. निघून गेलेला भूतकाळ आपल्या हातात नाही. हा वर्तमान आपल्या हातात आहे. त्या वर्तमानामध्ये जगत असताना मग तुम्हाला कोणता ग्रह आवडतो? म्हटलं मला ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचा अनुग्रह आवडतो. ज्याच्यावर ज्ञानोबारायांचा आणि तुकोबारायांचा अनुग्रह हा ग्रह काम करतो ना, दुसरे ग्रह त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही. काय वाकडं करणार त्याचे? मला एका मोठ्या कीर्तनकारानं सांगितलं होतं, म्हणजे तुमची कुंडली बरोबर नाही. मी म्हणलं तापाशी ठेव. मी टीका करतो असं नाही, हे शास्त्र आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण ज्यानं माझी कुंडली काढली होती ना त्याचीच बिघडली. आणि आमची सगळी चांगलंच आहे. जो देवाचं भजन करतो, जो ज्ञानोबाराय तुकोबारायांचा गाथा जीवनामध्ये घेऊन चालतो ना, त्याला काय कमी पडते हो. डेहनकर परिवाराच्या वतीनं रामकथेच्या माध्यमातून इथे सेवा घडली. यावर्षी त्यांनी बऱ्याच तीर्थक्षेत्रावर कार्यक्रम केले. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कीर्तना करता येण्याचा योग माझ्याही वाट्याला आला होता. आमच्या अभिजित दादांमुळं त्यांचे माझे फार जुने संबंध आहेत. तेव्हापासून ते डायरी देतात मला दरवर्षी. आणि त्या डायरीमध्ये मी नोट्स लिहित असतो. तेव्हा आताही कधी नागपुरात आलो की ते वेळेत वेळ काढून येतात आणि ते देतात मला. डायरी देणं हा विषय आहे, वस्तू म्हणून भेट आहे ती, पण प्रेम आहे, स्नेह आहे. हा प्रेम हा स्नेह म्हणजेच काला आहे. आपण सगळे वेगवेगळ्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलो असू, वेगवेगळ्या जाती आपल्या असतील, पण आपल्यामध्ये आपल्याला एकत्र गुंफणारा धागा जर कोणता असेल तर तो आहे वारकरी संप्रदाय. त्या धाग्यानं आपण एकत्रित गुंफलेला आहे. हमारे ये संबंध आज तक बहुत अच्छे रहे. उस स्नेह की जो यादें है, उस यादों का चिराग जला के रखो. ये जो अभी तक का सफर था
वो इस साल का सफर भी 2025 का सफर भी बहुत अच्छे से गुजर गया। अभी एक ही काम करना, हमारी यादें ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारांचा प्रकाश, त्या प्रकाशाची आठवण जर तुम्ही अंतकरणामध्ये ठेवली तर तुमचं 2026 सुद्धा चांगलं होईल, याच्याकरता कृष्ण परमात्मा आपल्याला आशीर्वाद देतो। म्हणून पुनश्च सगळ्यांना मंगल कामना व्यक्त करतो। आमच्या आदरणीय ललिता काकू यांना पांडुरंगानं अशी शक्ती द्यावी आणि अशाच माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून भगवत सेवेचं, सत्संगाचं कार्य घडावं, याच्याकरता पंढरीनाथानं त्यांना शक्ती द्यावी। त्यांचं कुटुंब सुद्धा याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देत आहे, सहकार्य करत आहे, मदत करत आहे, आपण आवडीनं करता। मुद्दामून मघा विचार, आमचे काका म्हणे आता आज कोणता अभंग घेता बुवा, माझ्यापेक्षा काळजी त्यांना असते। आज काय बोलणार महाराज, काय बोलणार, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे, घरामध्ये असतील सगळं पण सुखाचा सोहळा देहनकर परिवारानं या पांडुरंगाच्या निमित्तानं इथं आयोजित केला होता। हाच प्रसाद आहे, हाच काला आहे। हा काला आपल्या सगळ्यांना 8 दिवसापासून मिळून राहिला, आज त्याची सांगता होत आहे। पुनश्च एकदा एक चित्रपटामधलं गीत आहे, म्हणू का? तुम्ही गाणे ऐकायला आले का कीर्तन ऐकायला आले? गाणं फार चांगलं आहे, मी म्हणत नाही कधीच, पण भाव फार चांगला आहे। मी कोळशात पडलेला हिरा शोधून काढला असं समजा बरं। मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो, जीवन संगीत है स्वर सजाते रहो, मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो। बस इतकं जास्त नाही। प्रसन्न राहणं हा प्रसाद आहे। आपल्या जीवनामध्ये ही प्रसन्नता नित्य वाढावी। 2 दिवस कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली। कदाचित काही मुद्दे लक्षात आले नसतील तर तुमच्याकरता सोय केलेली आहे। विशाल महाराजकडे YouTube चॅनल आहे, त्याच्यावर कीर्तन अपलोड होईल। आज उद्या तुमचे दोन्ही कीर्तन अपलोड होईल, कालचंही होईल, आजही होईल, आणि भरपूर कीर्तन आहे। तुम्ही ऐकता ऐकता थकून जासाल, मी सांगता सांगता थकणार नाही, कारण की माझं नाही आहे ना। मी तुम्हाला काही उपदेश द्यायला आलो नाही किंवा काही आदेशही द्यायला आलो नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायाचा संदेश द्यायला आलो। आमची कथा कीर्तन, मग त्याच्याकरता पूर्ण कीर्तन असतील फेसबुक इंस्टाग्रामला, त्याच कथा कीर्तनातले काही महत्वाचे सूत्र असतात, ते सूत्र टाकले जातात। याचा हेतू एकच आहे, आमच्या युवा पिढीपर्यंत ज्यांच्या हातामध्ये आज हे उपकरण आहे, त्या उपकरणामध्ये चांगले विचार त्यांना दिसले पाहिजे, चांगले विचार त्यांच्या कानावर पोहोचले पाहिजे। याच्याकरता तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब याला विशाल महाराज बडे या नावाने सर्च केलं तर खूप कथा कीर्तन आहेत, खूप रील वगैरे चांगले विचार तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुनश्च एकदा आमची सगळी महाराज मंडळी ज्यांनी कीर्तनाकरता साथ दिली, आमचा हा जरा हालत वाढव, पकवाज वाजवायला ताकद लागते। मी खात नाही असं नाही करायचं, चांगलं खायचं, ताकद वाढली पाहिजे, मृदंग वाजवायला ताकद लागते हो। आणि त्याने कीर्तनाला साथ दिली, महाराजही आले, सगळे महाराज मंडळी, हे महात्माजी कालही आलेले होते, महाराज आजही आलेले आहेत, सगळी महानुभाव। कसं असते, साधू संत जी आहेत, साधक मंडळी जी आहेत, त्यांना विशेष कथा कीर्तनामध्ये साधू संत येणं हे कथा कीर्तनाचं सौभाग्य असते। ती सगळी मंडळी आली आणि पुनश्च एकदा देहनकर परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो। तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सत्संगाचा लाभ प्राप्त झाला आणि तुम्ही सगळेजण अभिजित दादांनाही धन्यवाद द्या, त्यांच्यामुळे मला इथे येता आलं, मला तुमच्यासोबत भेटता आलं, तुम्हाला मला भेटता आलं। आपल्याला जोडणारा दुवा ते ठरले, त्यांनी नाही बोलवलं, पांडुरंगानेच बोलवलं, या ते निमित्त ठरले, या पांडुरंगामुळे इथे येता आलं। पुनश्च एकदा 1 मिनिट फक्त हात वर करा, इकून येऊन काढून घे। तू हा फोटो चांगला काढतो, व्हिडिओ चांगला काढतो, तू लाल शर्टवाला, ये इकून येऊन काढून घे। तुमची आठवण असली पाहिजे ना काहीतरी, माझं तर राहणारच आहे, तुमची असली पाहिजे, वरून येऊन काढ सगळ्यांनी एकदा। ज्यांच्या कृपेनं तुकोबाराय जर नाही तर मग मी काहीच नाही, त्याच्यामुळे तुकोबारायांच्या कृपेनं हा सगळा प्रसाद भेटलेला आहे। फक्त 2 मिनिट, तुकाराम 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 तुकाराम।
समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. काल्याचा अभंग होईल, शिंक्याचा अभंग होईल, नंतर आरती होईल आणि आपला हा कार्यक्रम थांबेल. ठीक आहे. कंठीधरला कृष्ण